हो, मस्त सुगंध तर सुटलेले आहे. जाते आणि तीळ पण बघू शकताय चांगलंच आहे ना भाजलं जातंय. कसं झाले भाजी? छान झालंय. छान झाले. आवडलं तुला? खा मग सावकाश घे बा. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. नमस्कार, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आता 2-3 दिवसात आहे ना संक्रांती आहे. तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आहे ना आपण भोगी असतो. तर भोगीसाठी ना आपण सगळं आहे ना सगळीकडनं भाज्या वगैरे आपण गोळा करून आहे ना मस्त आपण मिक्स भाजी बनवतो. आपण एरवी आहे ना वर्षभरात कधीच असं आहे ना सगळं भाज्या वगैरे मिक्स करून आपण भाजी बनवत नाही. पण भोगीच्या दिवशी आहे ना हमखास आपण ते भाजी बनवतो आणि खात असतो. तर भाजी आहे ना आपण बनवणारच आहेत. तर त्या भाजी बरोबर आहे ना आपण मस्त गरमागरम तीळ वगैरे लावून आहे ना मस्त भाजरीचं भाकरी सुद्धा बनवणार आहोत. तर ते आपण मिक्स भाज्या कोणकोणत्या घेतलेल्या आहे आणि भाजी कसं बनवायचं ते आता आपण ते पूर्ण आता व्हिडिओ बघूयात. चला तर मग. तर आता इकडे बघू शकता आपण इकडे भरपूर भाज्या घेतलेल्या आहे. इकडे बघा हिरवा वाटाणा घेतलेला आहे, गेवडा घेतलेला आहे आणि इकडे पावटा आणि इकडे कांद्याचा पात सुद्धा आपण आहे ना सगळे चिरून घेतलेले आहे आणि इकडे आपण हरभऱ्याचा सोलाना सुद्धा घेतलेले आहे आणि इकडे गाजर घेतलेले आहे आणि एक डोबळी मिरची सुद्धा आहे ना असं बारीक चिरून घेतलेले आहे आणि थोडेसे आहे ना फ्लावर घेतलेले आहे. तर आणि इकडे बघू शकताय त्यासाठी आहे ना इकडे आपण शेंगदाणे थोडंसं आहे ना पाण्यामध्ये असं भिजवून घेतलेले आहे आणि इकडे वांगी घेतलेले आहे आणि खाली आहे ना ह्यामध्येच इकडे आपण बटाटा सुद्धा घेतलेले आहे. तर इकडे बघू शकता आपण फोडणीसाठी आहे ना एक कांदा एक टोमॅटो चिरून घेतलेले आहे, कोथिंबीर आणि इकडे कढीपत्ता घेतलेले आहे आणि इकडे आपण आहे ना थोडंसं शेंगदाणे घेतलेले आहे आणि इकडं खाऱ्याळ घेतलेले आहे, कच्चेच घेतलेले आपल्याला ते भाजून घालायचं आहे आणि जिरे घेतलेले आहे, आपले घरचं कांदा लसूण मसाला, तेल घेतलेले आहे, मीठ आणि तीळ लागणार आहे आणि हे देशी हळद पावडर घेतलेले आहे. तर आता इकडे कढई सुद्धा गरम झालेलेच आहे. तर आता आपण पहिल्यांदा आहे ना आपल्याला हे शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे आणि आपण इकडे खाऱ्याळ घेतलेले आहे ते भाजून घ्यायचं. पण लवकर आहे ना शेंगदाणे भाजत नाही, त्यामुळे आपण पहिल्यांदा शेंगदाणे थोडंसं भाजून घेऊया आणि शेंगदाणे थोडंसं भाजले की मग त्यामध्ये आपल्याला खाऱ्याळ घालून सुद्धा आहे ना भाजून घ्यायचं आहे. खाऱ्याळ म्हणजे आहे ना काही भागात ह्याला खाऱ्याळ म्हणतात, काही भागात ह्याला कोरटं सुद्धा म्हटलं जातं आणि याचं चटणी सुद्धा आहे ना खूप छान होते खाऱ्याळची चटणी. तर आपण हे शेंगदाणे आहे ना थोडंसं आपण भाजून घेऊया आणि भाजीला आहे ना आपल्याला कच्चे शेंगदाणे नाही वापरायचं पण भाजूनच वापरायचं. तुम्ही कुठलीही भाजी करा शेंगदाणे भाजूनच घालायचं म्हणजे भाजीला सुद्धा चांगलं चव येते. हे बघा आता हे बघू शकताय थोडंफार आता शेंगदाणे सुद्धा आहे ना भाजलेले आहे. असं शेंगदाणे भाजून घ्यायचं आणि ह्यामध्ये आपण घालूया आता हे खाऱ्या आणि याचं चटणी वगैरे लागणार असेल तरी सुद्धा आहे ना ते पण सांगू शकताय, तुम्हाला घरपोचच मिळेल. वेगवेगळ्या आपल्याकडे चटण्या सुद्धा मिळते, खाऱ्या चटणी, जवळ चटणी, शेंगदाणे चटणी, लसूण खोबरं चटणी. हे बघा कसं चटाचट आवाज येतोय. असंच आपल्याला हे चांगलं असं भाजून घ्यायचं आणि भोगीच्या भाजीला ना हे खाऱ्याळ घालायचंच म्हणजे अजून सुद्धा आहे ना भाजीला चव चांगलं लागते. तर आता आपण हे काढून घेऊया प्लेटमध्ये आणि पूर्ण बारीक असते त्यामुळं लवकर भाजते. तर आता आपल्याला आहे ना भाजीसाठी फोडणी द्यायचं आहे, त्यासाठी आपल्याला तेल घालूया. तेल गरम करून घ्यायचं. आता गरम आहे, थोडंसं गार झालं की आपल्याला हे बारीक करून घ्यायचं. बघा आता तेल सुद्धा गरम झालेलंच आहे. तर ह्यामध्ये आपण इकडे 1 चमचाभर जिरं घेतलेले आहे, जिरं घालूया. मस्त जिरं सुद्धा चांगलं असं फुललेले आहे आणि इकडे कढीपत्ता घेतलेला आहे, कढीपत्ता घालते आणि कांदा घालूया बारीक चिरलेला. आणि कांदा आहे ना आपल्याला लालसर होईपर्यंत हे कांदा परतून घ्यायचा. तर आता आपण ह्यामध्ये घालूया हे टमॅटो. एक टमॅटो घेतलेले आहे आणि पूर्ण पिकलेलंच टमॅटो घेतलेले आहे आणि हे सुद्धा आपल्याला थोडंफार आहे ना मऊ करून घ्यायचं टमॅटो. आणि भोगीसाठी आहे ना तुमच्याकडे आहे ना कोणकोणत्या भाजी वगैरे वापरतात आणि तुमच्याकडे खाऱ्याळ वगैरे वापरतात का नाही ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर ह्यामध्ये आपण घालूया एक अर्धा चमचाभरच आहे ना आपल्याला हळद पावडर घालायचं. हे देशी हळद पावडर आहे आणि ह्यामध्येच आहे ना आपलं अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये कुठलेला आपले घरगुती मसाला आहे, कांदा लसूण मसाला.
आणि तुम्हाला लागलं तर सुद्धा ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकता, तुम्हाला पण घरपोचच मिळेल. आता आपलं चांगलंच हे परतून घेऊया. आणि हे मसाला आहे ना शाकाहारला आणि मांसाहारला दोन्ही चालतो, मस्त झणझणीतपणा येतो, चवीला पण खूप छान येते. बघू शकता मग कसं मस्त दिसतंय लालबडक असं. तर आता आपण ह्यामध्ये आहे ना आपण इकडे घेतलं ना सगळं आपल्याला आता भाजी घालायचं. चांगलंच आपल्याला हे परतून घ्यायचं. आणि ह्यामध्ये आपण इकडे पाण्यामध्ये आहे ना हे वांगी आणि बटाटा घातलेले आहेत. आणि हे असंच आपण चिरून ठेवलं ना ते काळं पडतात, त्यामुळं आपल्याला पाण्यामध्येच घालायचं, म्हणजे जरासुद्धा काळा पडणार नाही. बघू शकताय बटाटा मस्त असं पांढरं शुभ्र आहे, पाण्यात घातल्यामुळंच ते पांढरं शुभ्र होतात, नाहीतर पटकन काळा पडतात. त्यामुळं चिरल्यावर आहे ना आणि वरचं साल काढायचं आणि चिरून लगेच पाण्यात घालायचं. इकडे आपण हे शेंगदाणेसुद्धा आहे ना भिजवून घेतलेले आहे, ते घालूया पाण्यामध्ये. आणि चांगलंच आता आपण हे मिक्स करून घेऊया. आता आपण सगळं असं मिक्स करून घेतलेले आहे. तर यामध्ये आपल्याला आता घालायचं आहे, आपण इकडे बघू शकताय तीळ घेतलेले आहे. तर आता आपण आहे ना हे पांढरं तीळ आहे आणि ह्याच्यातलं आपल्याला 1 चमचाभर आपल्याला तीळ वापरायचं आहे. आणि ह्यामध्येच आपण घालूया मीठ चवीपुरतं. बारीक चिरलेल्या कोथिंबीर. ही परत एकदा आपण सगळं हे मिक्स करून घेऊया. आणि तीळ वगैरे खाल्ल्यामुळं ना आता संक्रांतीला खूप थंडी असते, त्यामुळं तीळ आहे ना उष्णतेचं प्रमाण असते, त्यामुळं आपल्याला हे खायलाच पाहिजे. आणि आता संक्रांतीला ना तुम्हाला जे आपण तिळाचं लाडू वगैरे बनवतो ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, ते सुद्धा आपण तुम्हाला मी करून दाखवते तिळाचं लाडू. आता मस्त आपण आहे चांगलं सगळं मिक्स करून घेतलेले आहे. बघू शकताय किती छान दिसतंय सगळं आपण भाजी मिक्स करून भाजी केल्यावर. तर आता आपण ह्यामध्ये घालूया थोडंसं आपल्याला पाणी घालायचं, म्हणजे आपण ह्यामध्ये बटाटा वगैरे घातलेले आहे, पावटा म्हणा बटाटा म्हणा, ते पूर्णपणे मऊ शिजायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला पाणी वापरायचं आहे. आणि जास्त पण नाही वापरायचं, थोडंसं वापरायचं. आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून आहे ना 5 मिनटं शिजवून घेऊया. हे बघा आता 5 मिनटं झालेले आहे. आता आपण थोडंफार भाजी शिजले का नाही बघायचं आपल्याला. तर झाकण काढूया. बघू शकताय मस्त आहे ना भाजी शिजत आहे, दिसायला पण छान दिसते, पण आपल्याला आहे ना भाजी कितीपर्यंत शिजले ते बघायचं आहे. हे बघा आता थोडंफार आहे ना बटाटा सुद्धा शिजलेले आहे, म्हणजे बटाटा वगैरे शिजायलाच वेळ लागतो. बघू शकता ह्या पद्धतीने आता भाजी तर आता शिजलेलीच आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आपण इकडं शेंगदाण्याचं कूट आणि हे खारळ आहे ना आपण असं बघा थोडंसं असं जाडसर आहे ना असं बारीक करून घेतलेले आहे कलबुत्यात. तर आता आपल्याला आहे ना हे सगळं आपण ह्यामध्ये घालूया आणि परत आपण सगळं आहे ना हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला भाजीमध्ये. मस्त भाजीचं आहे ना सुगंध तर सुटलेले आहे, खायला मस्त लागणार आहे जबरदस्त. अजून एक आपण आहे ना 5 मिनटं आपल्याला हे भाजी शिजवून घ्यायचं आहे, झाकण ठेवूया. चला आता 5 मिनटं झालेले आहे, आपली भाजी तयार झाली का बघूया. झाकण काढूया. हो मस्त सुगंध तर सुटलेले आहे आणि दिसायला पण आहे ना छान दिसायला भाजी आणि खायला पण मस्त लागणार आहे. बघू शकताय त्यामुळे ना असं भोगी दिवशी तर आहे ना जबरदस्त जेवण होते सगळ्यांचं, असं आपण भाजी वगैरे केलं तर. तर आता हे भाजी तर तयार झालेली आहे. तर आता आपल्याला नाही ना तर आपण हे बाजूला काढून घेऊया भाजी. आणि आपल्याला आहे ना बाजरीचं भाकरी करायचं, त्यासाठी आपण इकडं गरम पाणी करून घ्यायचं आपल्याला.
तर आता आपण इकडे काटवटमध्ये आहे ना, इकडे आपण बाजरीचं पीठ घेतलेले आहे बघा. आणि आता आपल्याला आहे ना ह्यामध्ये सगळं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. इकडे बघू शकताय आपण इकडं देशी हळद पावडर घेतलेली आहे. तर हे थोडंसं आपण घालूया, म्हणजे भाकरी दिसायला पण छान दिसतो आणि खायला पण चवीला खूप छान लागते. आणि ह्यामध्ये आपण थोडं मीठ पण घालूया. हळद मीठ घातल्यामुळं ना म्हणजे बाजरीचं भाकरी ना छान लागते. सगळं आपल्याला हे पिठामध्ये हे मिक्स करून घ्यायचं, सगळीकडे लागायला पाहिजे. फक्त आता आहे ना हळद मीठच घालून आहे ना आपल्याला हे पीठ आहे ना मळून घ्यायचं. आता आपल्याला लावण्यासाठी आहे ना आपण थोडंसं पीठ बाजूला काढूया, आपल्या प्लेटमध्ये काढून घेते. त्याचा उंडा करूया. आणि इकडं गॅसवरती सुद्धा बघू शकताय आता पूर्ण पाणी उकळलेले आहे. ते पाणी आपण काढून घेऊया आणि तवा ठेवते आणि हे पाणी ना आपण इकडे घालूया पिठामध्ये. आणि चांगलंसं आपल्याला हे पीठ आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये. आणि गरम पाण्यामध्ये असं आपण पीठ मळून घेतलं ना जरासुद्धा भाकरी तुटणार नाही, काय नाही. मस्त आहे ना, कसं पाहिजे तसं आपल्याला भाकरी करता येते. त्यामुळं गरम पाणीच करायचं. आणि किती पातळ पाहिजे तेवढं आपल्याला भाकरी थापता पण येतोय. आणि काही जणांना आहे ना भाकरी वगैरे येत नसतात आणि त्यांना शिकायचं असते, त्यावेळी ना असंच करायचं, गरम पाणी घालून आहे ना उतवणी घालून मग भाकरी करायचं. मग आता आपण चांगलंच आहे ना हे गरम पाण्यामध्ये आपण बघू शकतोय तर पीठ मिक्स करून घेतलेले आहे. तर आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं. थोडंसं गरम आहे पण मळून घ्यायचं, भाकरी छान येते. चांगलंसं आपल्याला पीठ आहे ना हे मळून घ्यायचं. आपण किती चांगलंसं पीठ मळून घेतो ना तेवढं आपली भाकरी चांगली येणार. आपण गरम पाणी करून घेतलं ना म्हणजे पीठ सुद्धा चिकट होते. बघा आता आपण ह्या पद्धतीने ना तर पीठ मळून घेतलेले आहे. बघू शकता किती असं मऊ आहे ना पीठ तयार झालेले आहे. असंच आपल्याला पीठ पूर्ण असं मऊसूद मळून घ्यायचं. आपण इकडे प्लेटमध्ये आहे ना इकडे ठेवूया. आणि आपल्याला भाकरी आहे ना पातळ करायचं आहे, त्यामुळे आपल्याला गोळा बारीकच धरायचं. आणि तुम्हाला मोठं करायचं असेल तर झाड करायचं असेल ना तुम्ही जास्त सुद्धा पीठ धरू शकताय. हे बघा ह्या पद्धतीने आपण इकडे गोळा तयार करून घेतलेले आहे. थोडंसं आपण पीठ घालूया आणि थोडंसं अगोदर आहे ना आपल्याला भाकरी थापून घ्यायचं. बघा आता आपण आता एवढं भाकरी आपण थापून घेतलेली आहे. तर आता आपण ह्याच्यावरती तीळ घालायचं आहे. तीळ लावायचं सगळीकडं, मस्त चांगलंसं सगळीकडे ना तीळ बसायला पाहिजे. भाकरी सुद्धा खायला आहे ना चविष्ट लागते तीळ घातल्यावर. सगळीकडे घालायचं असं कडेपर्यंत. आणि वरनं थोडंसं असं दाबून घ्यायचं म्हणजे पिठामध्ये चांगलंसं बसते तीळ. वरून मग आपल्याला भाकरी थापून घ्यायचं आणि थोडंसं सावकाश थापायचं म्हणजे तीळ आहे ना वरचं उडणार नाही. आणि तुम्हाला किती पातळ पाहिजे तेवढं तुम्ही भाकरी आहे ना पातळ थापू शकता. तेवढं भाकरी आहे ना काटवटमध्ये पातळ पण होते. बघा आता आपण इकडे पातळ असं भाकरी आहे ना थापून घेतलेले आहे. तवा सुद्धा इकडे गरम झालेलेच आहे. तर आता आपण आहे ना तव्यामध्ये आपण भाकरी आपल्याला घालायचं आहे. हातावरती घ्यायचं आणि तव्यामध्ये असं भाकरी घालायचं. चांगलंसं आपल्याला सगळीकडे आहे ना पाणी लावून घ्यायचं.
आता आपण सगळीकडे असं पाणी लावून घेतलेले आहे. बघा मस्त भाजलेले आहे. आता आपल्याला हे बाजू सुद्धा आहे ना चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. ते भाजूसपर्यंत आपण इकडं दुसरं भाकरी आपण थापून घेऊया. एवढंच धरायचं गोळा, जास्त नाही धरायचं. नाहीतर तुम्ही आहे ना पूर्ण भाकरी थापून घ्यायचं अगोदर. म्हणजे काही वेळा काय होते, आपण तीळ घातल्यावर भाकरी जास्त थापता येत नाही, मध्ये चिरा पण पडू शकते. त्यामुळं अगोदर सगळं भाकरी आपण थापून घ्यायचं, म्हणजे तीळ सुद्धा आहे ना चांगलं बसते. दोन्ही हातानं चांगलंसं आपल्याला भाकरी हे भडवून घ्यायचं. हे बघा जरा सुद्धा कडेला चिरा पडत नाही, काय नाही, मस्त आपली गोलाकार असं भाकरी तयार होते. जरा सुद्धा चिरा पडला नाही भाकरीला. आणि कसं आपण थापतो ना तसं भाकरी मोठं होते आणि पातळ पण होते. बघा किती मोठं केलं तरी सुद्धा जरा सुद्धा भाकरीला चिरा पडणार नाही. तर आपल्याला वरती तीळ लावायचं सगळीकडे, म्हणजे भाकरी तुटणार नाही, काय नाही. असं थोडंसं मग दाबून घ्यायचं. हे बघा असं दाबून घेतलेले आहे. बघा दिसायला किती छान दिसते भाकरी. तर आता आपण हे तव्यामधलं भाकरी बघूया. हे बघा हे सुद्धा आहे ना चांगलीकडे चांगलं असं भाजलेले आहे. असंच आपल्याला भाकरी भाजून घ्यायचं, मग पलटी करायचं. हे सुद्धा भाजी आपल्या भाकरी आहे ना पूर्ण सगळीकडनं भाजून घ्यायचं, जे पूर्ण आहे ना कडक व्हायला पाहिजे भाकरी, जे खायला आहे ना चांगलं लागतोय. सगळीकडं असं दाबून दाबून आपल्याला हे भाकरी आहे ना भाजून घ्यायचं. जरा सुद्धा कच्चे ठेवायचं नाही भाकरी. आणि कडक असल्यामुळं आणि पातळ असल्यामुळं काही भाकरी म्हणजे जास्त फुगणार नाही आणि आपल्याला कडकच करून घ्यायचं. आणि तुम्हाला मऊसूद भाकरी पाहिजे असेल तर आणि फुगलेलं पाहिजे असेल ना, मग ते थोडंसं आपण गोळा धरतानाच म्हणजे मोठं धरायचं आणि भाकरी जरा जाड करायचा. हे बघा कसं भाकरी चांगलंसं सगळीकडे भाजलं जातं. आणि तीळ पण बघू शकताय चांगलंसं आहे ना भाजलं जातं. असं पलटी करून करून आपल्याला हे भाजून घ्यायचं. बघू शकताय सगळी भाजून आहे ना चांगलंसं तीळ सुद्धा चांगलंसं भाजलेले आहे. हे बघा या पद्धतीनं असंच आपल्याला सगळं भाकरी ना भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजू सुद्धा चांगलंसं भाजलेले आहे. तर आता आपण दुसरं भाकरी सुद्धा आहे ना तव्यामध्ये घालूया. आणि ह्याला सुद्धा आपल्याला पाणी लावून घ्यायचं. तर आता मस्त आहे ना इकडे बाजरीचं भाकरी सुद्धा तयार झालेली आहे. बघू शकताय मस्त तीळ पण दिसतोय. आणि बघा कसं पातळ भाकरीत आहे, जास्त जाड नाही काय नाही, पूर्ण असं पातळ आहे. आणि हे प्रवासाला सुद्धा चालतोय. तुम्ही 15 दिवस जावा, महिना जावा, हे भाकरीला असं पातळ आपण करून नेलं ना आणि थोडंसं आपण आहे ना घरातच म्हणजे वाळवायचं, म्हणजे पूर्ण कडक झालं की भाकरी आहे ना महिनाभर ह्या भाकरीला काहीच होत नाही. तुम्ही प्रवासाला आहे ना हे बिनधास्त भाकरी घेऊन जाऊ शकताय, काय खराब होणार नाही काय नाही. तर आता आपण आहे ना इकडं भाजी सुद्धा तयार झालेलेच आहे. मस्त आहे ना सुगंध येतोय भाजीचा. आणि आज आमची मोनू उपस्थित आहे भाजीचं चव बघण्यासाठी. तर आता आपण ताट तयार करून घेऊया. तर पहिल्यांदा आपण घेऊया भाकरी. हे बघा छान दिसतोय तीळ. आणि ह्याच्यावरती आपल्याला भाजी घेऊया. आणि तुम्ही पण आहे ना
भोगी दिवशी नक्की करून बघा ह्या पद्धतीनं, तुम्हाला तर नक्कीच आवडेल हे भाजी आणि भाकरी. तर त्याबरोबरच आपण इकडं रानातनंही घेऊन आलेले आहे कांद्याची पात. कांदा सकट आपण घेतलेले आहे. बघू शकता आता आपलं ताट तयार झालेले आहे भोगीचं जेवण करण्यासाठी. म्हणू जेवायचं तुला? बघ कसं झाले भाजी वगैरे. बघ आता ताट तयार झालेले आहे, तर आमच्या मनूला खायला देऊया. मनू हे दरबा आणि खाऊन बघ कसं झाले भाजी वगैरे. कसा कसा अवकाश खा बा. कसं झाले भाजी? छान झाले. आवडलं तुला? खा मग सावकाश घे बा. तर असं आपण आहे ना सगळं भाज्या वगैरे करून आहे ना असं भाजी केलं की मस्तच लागते. सगळेजण आवडीनं खातील. आणि बाजरीचं भाकरीमध्ये आहे ना उष्णताचे प्रमाण भरपूर असते आणि वरती वगैरे तीळ लावल्यामुळं ना बाजरीचं भाकरी सुद्धा खूप छान लागते. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.